उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघामध्ये ज्येष्ठ पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंसनजी महास्तवीर, सर्व उपस्थित भिक्खू संघ, सर्व कदम परिवार आणि सर्व ज्ञातिगण, उपासक उपासिकांनो, आज या ठिकाणी आई रुक्मिणबाई कदम व सर्व कदम परिवाराला आयु, आरोग्य, सुख आणि बल लाभण्यासाठी म्हणून या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू संघाला निमंत्रित करून परित्राण पाठ, धम्मदेशना श्रवण करण्याचं आयोजन सर्व कदम परिवाराने केलेलं आहे. तेव्हा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मेणबत्ती लावून द्या. आपण सर्वजण आज या ठिकाणी सुंदररित्या अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये कदम परिवारामध्ये
यमहं वदामि तं वदेत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमनं परिपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकां सुरक्षितं गत्वा अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सभी उपासक उपासिकाएं हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज विशेष रूप से यहाँ उपस्थित पूजनीय भिक्षु संघ श्रामणगण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं विशेषतः आज ये हटगांव में पूजनीय भिक्षु धम्मशीला थेरो भट्टी जी के माता जी रुक्मिणी बाई कदम उपासिका उनके सुस्वास्थ्य निरोगिता कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ द्वारा विशेष रूप से परित्राण पाठ अभी होगा। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभव से
उपासिका के जीवन में खूब खूब सुस्वास्थ्य निरोगी प्राप्त हो, सुखी हो, जीवन में ढेर सारा पुण्य धर्म करते हुए ये दुर्लभ अमूल्य सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बनाए, सार्थक बनाए। साथ ही साथ सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षुसंघ अभी बुद्धवाणी परित्राण पाठ करते हैं। सभी लोग श्रद्धा पूर्वक परित्राण पाठ सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदमं मुनिराजस्य शृण्वन्तु सगमोक्खदं धम्मश्रवणकालो अयं बदन्ता धम्मश्रवणकालो अयं बदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं बदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा Sutaram
sabe arakan kananto yetena sacavajena sotite hotu sabada yetena sacavajena sabadoka sababaya sabarogo vinasato yetena sacavajena hotu te jayamangalam evam me sutam ekam samayam bhagava savatiyam viyarate jetavane anata pendrika sarame atako anyatara devata apikantaya raktiya abikantavanna kevalakapam jetavanam upasetva yena bhagavatenupasangame upasangametva bhagavantam abhivadetva ekamantam atase ekamantam titakosa devata bhagavantam dataya ajavase bahudeva manosaca mangalani acintayo akankamana saptanam drohi mangalamuttamam asevana ca balanam panditanam ca sevana puja ca pujaniyanam yetam mangalamuttamam patirupade savasoja ode jagata punyata atasamma panidisa yetam mangalamuttamam bahu sacam jasi panca vinayo ca susikrito subhasita
अशोकं विरजं खेमं एतं मङ्गलमुत्तमम् एकादशानि गर्वाणं सर्वपराजिता सर्वसरस्वती गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमन्ति एतेन सच्चवचेन सुखिते होतु सर्वदा एतेन सच्चवचेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोग विनाशतु एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि वन्तलिके सवेव भूता सुमना भवन्तु अतो विशाखञ्च सुनन्तु भाषितम् तस्मै भूतानि समेत सभे मेदं करोत मानुषीया पदाय इवाचरन्तो चरन्ति बले तस्मै निरक्षतपमत्ता यं किञ्चिवितं इदमाहुलं वा सर्गेषु वायं रतनं वनितं नानो समङ्गाति तथागतेन इदं विबुद्धे रतनं वनितम् एतेन सच्चेन सुवाति होतु अयं विरागम् अमतं पनीतं यदा जगाशाक्यमुनि समाहितो न तेन धम्मेन समाधि किञ्चित् इदं विधम्मे रतनं पनीतम् एतेन सच्चेन सुवाति होतु यं बुद्धसेठो परिवन्नयेषु चे समाधिमानं तरिकन्यमाहो समाधिना तेन समो न विजते इदं विधम्मे रतनं पनीतम् एतेन सच्चेन सुवाति होतु ये पुद्गला आत्मशतं वसता चत्वारि एतानि युगानि भवन्ति ते दाक्षिणेया सुगतस्य सावका एतेषु दिनानि महाफलानि इदं विसङ्गे रतनं वनितम् एतेन सच्चेन सुवाति होतु येषु उपयुक्ता मनसा दलेन मेकामिनो गौतमशासनं मे ते प्रतिपाता अमतं विधय्य लतामुदानि कुञ्जमाना इदं विसङ्गे रतनं वनितम् एतेन सच्चेन सुवाति होतु यतीन्द्रकीलो पटवीसितोषिया चतुर्विभागे असम्भकं गिरो
रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवाति होतो ये आर्य सच्चानि विभावयन्ति गम्भीरपन्येन सुदेशितानि किञ्चापि देवं दिवसंपमाता न ते भवन्नाट्टमङ्गादियन्ति इदं विसङ्गे रतनं वनितं एतेन सच्चेन सुवाति होतु सहावसदसन सम्पदाय तया सुधम्मा जडिता भवन्ति सक्ताय कीर्ति विचिकित्सितं च शिलापतं वापि यदाति किञ्चित् चतुःपाये च विपमुतो चाभिधानानि अवपगातुम् इदं विसङ्गे रतनं वनितं एतेन सच्चेन सुवाति होतु किञ्चापि शोकं करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अपपुसोदासपटिजादाय अपमगादितपदासहुता इदं विसङ्गे रतनं वनितं एतेन सच्चेन सुवाति होतु वनापगुम्बे यथा भूषितज्ञे विम्मानमासे पटमास्मि गिम्ये ततोपमन्दमवरं अदेशयि निब्बानगामि परमङ्गिताय इदं विबुद्धे रतनं वनितं एतेन सच्चेन सुवाति होतु वरो वरम्यो वरदो वराहरो अनुत्तरो धम्मवरं अदेशयि इदं विबुद्धे रतनं वनितं एतेन सच्चेन सुवाति होतु क्षीणं पुराणं नवं नास्ति सम्भवं विरातचित्ता आयतिके भवस्मिन् ते कीनबीजा अविरुल्यछन्दात् निपन्ति धीरा यथायं वदीपो इदं विसङ्गे रतनं वनितं एतेन सच्चेन सुवाति होतु यानि लभूतानि समागतानि पुंहानि वायानि वन्तलिके तथागतं देवमनुष्यपूजितं बुद्धं नमसामः सुवाति होतु यानि लभूतानि
वाचेन होतु ते जयमङ्गलम् करणीयमात्र कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमेच सगो उजोच सुजोच सुवचोच समुदो अनतिमानि सन्तोषकोच सुभरोच अपकेचोच सल्लहुकहुते शान्तेन्द्रियोच निपकोच अपगापकुलेषु अननगेदो न च भूतं समाचरे किञ्चित् येन वेयो परे उपवदयो सुखिनो वा खेमिनो भवन्तु सर्वे सन्ता भवन्तु सुखिताः जीवानुभूतास्ते तसावधावराव अनवशेषा दीर्घावयवहन्ताव मज्जिमारसका अनुगतुला तीर्थावयवरेता ये चतुरे वसन्ति अविदूरे भूतावा सम्भवे सेवा सर्वे सन्ता भवन्तु सुखिताः न परो परं निकुपेत नातिमन्येत कदाचिनं कञ्चित् व्यारोसनापतिरसंज्ञा नार्यमन्यस्य दुःखमेचय्य मादार्यतानियम्भूतम् आयुषा एकपूतमनुरक्षेत् एवं विषाभूतेषु मानसं भावये अपरिमाणम् मेतं दशबलोकास्मिन् मानसं भावये अपरिमाणम् उदं अधो च वीर्यं च असंवादं अवेरं असहवतं तीर्थं चरं निशिनो वा शयानो वा यावता स विगतमेधो एकं सति अधिष्ठेय ब्रह्ममेतं विहारम् इदमाहो नीतिं चानुपगम्यशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु ययेदं नहि दातु गवशय्यं पुनरेक्रिये एतेन सचवचेन सोत्रिते होतु सर्वदा एतेन सचवचेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सचवचेन होतु ते जयमङ्गलम् संसारे संसरन्तानं सर्वदुःखविनाशने सर्वधम्मे च भोजाङ्गे मानसेनापमाकने भुजे त्वाये च मे सत्ता तीव्रवामुत्तकुत्तमा अजातिर्मजराभ्यादि अमतं निवयं गता एवमादिगुणोपेत
दिया एतेन साचा वाचेन सोथिते होन्तु सापदा एकस्मिन् समयनातो मोक्खलानं च तत्सपन् गिलानि दुःखिते देस्वा भोजङ्गे सात्वदेशहि ते अभिनन्दित्वा लोकामंसेषु तङ्कने एतेन सच्चवचेन सोथिते होतु सर्वदा एकदा धम्मराजापि गेनैर्याभिपीडितो चुन्दतीरेण तङ्गेव वनावेत्वानसादरं सम्मोहित्वा नावादा तम्माहुत्काशिखानसो एतेन सच्चवचेन सोथिते होतु सर्वदा परिणाते चापदा तेन्नं भीमहेशिनं मकाहतातिदेशाव पत्तानुपत्तिधम्मतं एतेन सच्चवचेन सोथिते होतु सर्वदा एतेन सच्चवचेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलं दुःखपत्ताचनि दुःख भयपत्ताचनि भय शोकपत्ताचनि शोक वन्तु सापे विपानिनो एतावता जन्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सापे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु साधाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता भवन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवता पच्यमानं स्वयं बलम् अनन्तानं च तेजेन रक्तं वन्दामि सर्वसो आकाशदास भूम्याता देवानागमहेदिता पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं आकाशदास भूम्याता देवानागमहेदिता पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं आकाशदास भूम्याता देवानागमहेदिता पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां स्वराङ्गे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। संपूर्ण उपासक उपासिकाएं, अभी पूजने विभूषण द्वारा परिधान पाठ संपन्न हुआ। अभी
अभी पूजनीय भिक्खु धम्म तेरो बंते जी, धम्मशील तेरो बंते जी अभी बंते जी का परिचय प्रमुख आज का कार्यक्रम का प्रस्तावना करेंगे। महान कारुणिक महामंत्र शास्त्रा तथागत सम्यक संबुद्ध पवित्र सद्धम्म आणि पवित्र पावन श्रावक संघ या महान अशा तीन रत्नाला त्रिवादन बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सद्धम्माच्या क्रांतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतो। वंदनीय गुरुवर्य डॉक्टर वदंत उपगुप्तजी महास्थवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन। उपस्थित क्षत्रिय भिक्खू संघ यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन। आज या ठिकाणी विशेष असं कार्यक्रम म्हणजे बौद्ध धर्माच्या संस्कृतीप्रमाणे परित्राण, संघदान आणि धम्मदेशनेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। याचं कारण असं आहे की तथागत भगवान बुद्धाने सत्कर्माविषयी, पुण्यकर्माविषयी, आपल्या जीवनाचं मंगल कशामध्ये आहे त्याविषयी जे धम्माची देशना दिली आहे। त्यामध्ये बुद्ध म्हणतात, माता पितु उपठानं पुत्तदारस संगहो अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमम्। आपल्या माता पित्याची सेवा करणे, त्यांचा सांभाळ करणे हे अत्यंत मंगलदायी आहे, अत्यंत कुशलदायी आहे। जे भिक्खू संघासाठी विनय पिटक जे भगवंताने आम्हाला दिलेलं आहे, जे नियम घालून दिले आहेत, त्या विनय पिटकामध्ये सुद्धा जेव्हा वर्षावासाच्या संबंधाने जेव्हा भगवान बुद्ध भिक्खू संघासाठी विनय करतात, तर त्या वर्षावासाच्या त्या विनयामध्ये सुद्धा भगवंताने सांगितलं, जर आपल्या माता पित्याची तब्येत चांगली नसेल, जर त्यांच्यावर एखादा संकट आला असेल, तेव्हा अशा समयी त्यांचा निरोप आल्यावर तर तुम्ही गेलंच पाहिजे, परंतु त्यांचा निरोप जरी नाही आला तरी तुम्ही आपल्या माता पित्याची सेवा करण्यासाठी आपल्या घरी गेलं पाहिजे आणि त्यांना बुद्धांचा संदेश तुम्ही ऐकवला पाहिजे, बुद्धांचे वचन तुम्ही त्यांना ऐकले पाहिजे, त्यांची सेवा तुम्ही केली पाहिजे। कारण मायबापाची सेवा, त्या सेवेच्या ऋणातून कुणीही कधीही बाहेर पडू शकत नाही। आणि म्हणून ज्या माता पित्याने आम्हाला जन्म दिला, ज्या आईने 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये ठेवून या धर्तीवर मनुष्य म्हणून मला जन्म दिला आणि या धम्म मार्गामध्ये धम्म संस्काराने धम्मांकित केलं आणि तिच्याप्रती कृतज्ञतेचा भाव म्हणून तिच्या आजारातून ती लवकर बरी व्हावी आणि तिने आपले जीवन सन्मार्गाने जगावं आणि तिला पूज्य भिक्खू संघाचा, ज्या भिक्खू संघाला तिने आपला पुत्र दान दिला आहे, तर त्या पूज्य भिक्खू संघाचं दर्शन तिला घडावं, त्या पूज्य भिक्खू संघाची सेवा करण्याची संधी तिला मिळावी। आणि म्हणून या ठिकाणी पूज्य भिक्खू संघाला मी आमंत्रित केला आहे। मी एकटाच काय जाऊ तर माझ्या संघाला मी घेऊन जाईल, अशा प्रकारचा एक मनामध्ये संकल्प घेऊन आईच्या हाताने दानपुण्य घडावं, बुद्धाचे वचन तिला ऐकायला मिळावे, भिक्खू संघाची सेवा तिला घडावी, म्हणून हे पुण्य पारमिता तिची घडावी। आणि म्हणून त्या निमित्ताने या ठिकाणी पूज्य भिक्खू संघ आले आहे। या ठिकाणी जे पूज्य भंतेजी आलेले आहेत ते अत्यंत विद्वान ज्ञानी आहेत, जे क्रमांक 1 ला बसलेले आहेत, ते पूज्य वदंत डॉक्टर इंदवंसजी महाथेरो, ते कुशीनगरचे आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या चंद्रमौली भंतेजीनं दीक्षा दिली, त्या चंद्रमौली भंतेचे एक शिष्य जे कुशीनगर मध्ये वदंत ज्ञानेश्वर म्हणून आताही जिवंत आहे, त्या ज्ञानेश्वर भंतेचे शिष्य पूज्य वदंत इंदवंसजी महाथेरो आहेत। त्यांचा पीएचडी झालेली आहे कर्मसिद्धांतावर, जे भगवान बुद्धाने कर्मसिद्धांत सांगितला त्या कर्मसिद्धांतावर त्यांनी पीएचडी प्राप्त केलेली आहे। त्यांचे 17 ते 18 त्यांनी पुस्तकं फ्री मध्ये, विकत नाही तर फुकट मध्ये त्यांनी पुस्तकं वाटतात आणि द बुद्धास टीचिंग चॅनल नावाचं त्यांचं चॅनल आहे। निरंतरपणे ते धम्माची देशना देतात। अगदी लहान वयापासून ते प्रवचित झालेले आहेत, त्यांना प्रवचित होऊन जवळपास 27-28 वर्ष आतापर्यंत झालेले आहेत। वयाच्या अगदी लहान वयामध्ये त्यांनी धम्मदीक्षा घेऊन अगदी आमच्यासारखंच ग्रहत्याग करून एक पवित्र जीवन ते जगत आहेत आणि आज आईला आशीर्वाद देण्यासाठी
ते सकाळी 6 वाजता औरंगाबादहून निघाले आणि आता संध्याकाळच्या 5 वाजता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. भंत्रीच्या बाजूला जे बसलेले आहेत पूज्य भदंत पन्यारतनजी थेरो. पूज्य भदंत पन्यारतनजी थेरो हे हिंगोली जिल्ह्याचे आहेत. कुडतळी त्यांचं गाव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या भिक्खू संघामध्ये अत्यंत शीलवान, त्यागी, गुणसंपन्न, विद्वान असे ते भंतेजी आहेत. केवळ ते सामान्य भंतेजी नाहीत तर विपස්සना आचार्य आहेत, जे साधना करता 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 विपස්සनेचं आचार्यपद त्यांनी प्राप्त केलं आहे. आणि भंतेजी 6 वर्ष श्रीलंका देशामध्ये राहून आलेले आहेत. बौद्ध धर्माचा गाढा अभ्यास त्यांनी केलेला आहे. अत्यंत आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पूज्य भदंत पन्यारतनजी थेरो ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना इंग्रजी, पाली, हिंदी, सिंहली, थाई अशा अनेक भाषांचं ज्ञान त्यांना आहे. त्यांच्या बाजूला बसलेले पूज्य भदंत अनिरुद्धजी स्थवीर हे सुद्धा औरंगाबादला असतात. ते औरंगाबादहून आले आहेत. ते सुद्धा अत्यंत ध्यानी आहेत. जवळपास 30-35 त्यांचे सुद्धा विपස්සनेचे शिबिर झालेले आहेत. आमच्या भिक्खू संघामधले एक सिनियर भंतेजी, एक शीलवान भंतेजी, एक विद्वान भंतेजी म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे. माझ्या बाजूला बसलेले माझे पिता, त्यांची आपल्याला परिचय करून देण्याचा गरज नाही, परंतु त्यांनी आम्हाला जन्म दिला, हा मार्ग दाखवला, म्हणून आज एवढा संघ तुम्हालाही बघायला मिळतो आहे. आज आम्हालाही धम्माचं हे ज्ञान चाखायला मिळते आहे. आज जगामध्ये आम्ही फिरतो आहे. ह्या पित्याच्या ऋणामध्ये आम्ही सदैव राहील. बाजूला तुझे भदंत नागरत्न भंते ते सुद्धा मला वाटते जांभळ्यालाच त्या ठिकाणी असतात. पूज्य भंते विश्वबोधी ते जांभळ्याला असतात. मी जेव्हा सुरुवातीला प्रवची झालो तेव्हा भंते विश्वबोधी आणि आम्ही अनेक गावागावामध्ये हिंडत होतो. त्यांच्या शेतामध्ये आम्ही राहत होतो. अनेक खेड्यापाड्यामध्ये जेव्हा सुरुवातीला 2009 मध्ये आम्ही खूप फिरून काम केलं. आम्ही सोबत सुरुवातीला फिरायचो. तेव्हापासून ते माझे ते सब्रह्मचारी आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व खेड्यापाड्यामध्ये ते फिरतात आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. ते माझ्या आजोबाचे शिष्य आहेत. त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. आणि भंते सांगताय पन्यारथीत नांदेडला असतात. भंते पन्यारथन यांचे ते शिष्य आहेत, जे थायलंडहून 100 भंतेजी आले होते. त्या 100 भंते सोबत परभणी पासून ते मुंबई पर्यंत पायी त्यांनी पदयात्रा केली. त्या 100 भिक्खू संघाची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. भगवान बुद्धाच्या अस्थिच्या सानिध्यामध्ये जवळपास 1 महिना त्यांना राहण्याची चांगली संधी मिळाली. असा एक महान त्यागी भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण पुण्यशाली आहोत. आपण सर्वजण भाग्यशाली आहोत की आपल्याला सुद्धा एवढ्या विद्वान भिक्खू संघाचं दर्शन, त्यांची देशना, त्यांच्या वाणीतून बुद्धाचं वचन तुम्हाला ऐकायला या ठिकाणी मिळालेलं आहे. बघा, भगवान बुद्ध म्हणतात की या पुण्य कर्मामध्ये आपण एकमेकांना सहभागी करून घेतलं पाहिजे. तुम्हाला बोलवण्याच्या शिवाय आम्ही हा कार्यक्रम करू शकलो असतो, घरच्या घरी आम्ही करू शकलो असतो, परंतु एवढा मोठा भिक्खू संघ आपल्याकडे येत आहे. तर या पुण्य कर्मामध्ये, या सत्कर्मामध्ये तुम्ही सर्व नातेवाईकांनी सहभागी व्हावं. तुम्हालाही या पुण्याचा लाभ घडावा. तुम्हालाही पुण्य हे वाटल्या जावं. कारण मी जे घडलो आहे, मी जे पुढारलो आहे, मी जे पुढे गेलो आहे, माझ्याही आयुष्यामध्ये या माझ्या सत्कर्मामध्ये आपल्या सर्वांचा कुठे ना कुठे खारीचा वाटा आहे. आणि म्हणून हे माझ्या वाट्याचं पुण्य हे आपल्याही वाट्याला यावं. आपल्यालाही धम्माची देशना मिळावी. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये मंगलदायी, कल्याणदायी हा मार्ग तुम्हाला मिळावा. आणि तुम्हालाही पूज्य भिक्खू संघाचं दर्शन घडावं, त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी. आणि म्हणून आपल्या सर्वांना या पुण्य कर्मामध्ये आम्ही सहभागी करून घेतलं. आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. आता यानंतर आणखी अर्धा तास कार्यक्रम चालणार आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना भोजनदान दिलं जाईल. एक 10 मिनिटे पूज्य भंतेजी आपल्याला प्रवचन देतील. तेव्हा आपण गडबड गोंधळ न करता शांत चित्ताने पूज्य भिक्खू संघाची धम्मदेशना, छोटी धम्मदेशना असणार आहे, ती धम्मदेशना आपण श्रवण करावी. भंतेजीचं द बुद्धास टीचिंग चॅनल आहे. त्या चॅनलवरती आता हे पूर्ण रेकॉर्ड होत आहे. ते टीव्ही वरती येणार आहे. तेव्हा आपण सर्वजण त्यामध्ये दिसणार आहात. तेव्हा आपण कुणी गोंधळ करू नये. आपण शांत चित्ताने ही धम्मदेशना ग्रहण करावी. माझ्या बाजूला बसलेले माझे सब्रह्मचारी भंते अनिरुद्धजी स्थळीर यांना मी अशी विनंती करतो की पूज्य भंतेजी आपण धम्माची देशना द्यावी. साधु साधु साधु. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो
सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र असा विशाल भिक्खू संघ, या भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। आपण या ठिकाणी परित्राण पाठाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात, त्याबद्दल आपलं या सर्वांच्या परिवारातर्फे आपलं सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे। आवर्जून आपल्या कामाधंद्याला दूर सारून आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं अभिनंदन करून आपण या प्रवचनाला मी सुरुवात करणार आहे। आपण आताच पाहिलं की या परिवाराने अनेक प्रकारच्या औरंगाबादवरून म्हणा, नांदेडवरून म्हणा, जे काही भिक्खू संघाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि या ठिकाणी भिक्षू निमंत्रित त्यानुसार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि ते परित्राण पाठ आपण ऐकलेला आहे। सर्वच आपण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने परित्राण पाठ घेत असतो, परंतु या परित्राण पाठाची विशेषता काय आहे आणि परित्राण पाठ आपण का घेतो याचं जर आपल्याला विचारलं तर मला वाटते सगळे सांगू शकतात, कारण आपण 1956ला बौद्ध झालो। म्हणून हा परित्राण पाठ यासाठी घेतला जातो की जसे की कोणती घरभरणी आहे, गृहप्रवेश आहे किंवा अनेक प्रकारच्या कारणाने परित्राण पाठ आपण घेतला जातो, ते यासाठी घेतला जातो की या ठिकाणी भिक्खू संघ एकत्रित असं सुताचं पठण करत असतात आणि सुताचं पठण केल्याच्या नंतर त्या पठणातून जे काय आहे ते तरंग निघतात, ते तरंग बंदिस्त राहत नाही, ते बाहेर फेकल्या जातात। बाहेर फेकल्याच्या नंतर आपण पाहतो की अशा प्रकारे हे घर एक नवीन बांधलेलं आहे आणि नवीन घराच्या आतमध्ये किंवा जमिनीमध्ये किंवा आसपास कोणतं दृश्य प्राणी आहे। जेव्हा आपण त्या घरामध्ये राहायला येतो तर अनेक प्रकारचं आपल्याला त्या घरामध्ये बेचैनी अशी वाटते, कारण त्या घरामध्ये सुख वाटत नाही। त्या घरामध्ये यासाठी सुख वाटत नाही की जे अदृश्य प्राणी असतात म्हणून ते आपल्याला त्या ठिकाणी चैनीनं बसू देत नाही, चांगली झोप येऊ देत नाही, वाईट स्वप्न पडतात, आपण जे कमवतो त्यामध्ये बरकत येत नाही, काहीतरी कमी वाटते। म्हणून ती पुरी व्हावी आणि ते सगळे दृश्य प्राणी शांत व्हावेत, आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी आणि आपल्याला आयुष्यावरनं सुख आणि बलाची प्राप्ती व्हावी, यासाठी हा परित्राण पाठ घेतला जातो। परित्राण पाठाचा अर्थच होता की संरक्षण सूत्र, हे आपलं सर्वांचं या ठिकाणी या परित्राण पाठाने सर्वांचं रक्षण व्हावं, त्यांचं मंगल व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं, यासाठी हा परित्राण पाठ या ठिकाणी घेतला जातो। या ठिकाणी भगवंतांनी सांगितले की परित्राण पाठाची काय महिमा आहे, काय ताकद आहे आणि त्याची काय शक्ती आहे, ती भगवंताने एका गाथेद्वारे सांगितलेली, एका गोष्टीमध्ये सांगितलेली आहे। आणि म्हणून भगवान असं म्हणतात की ही जी परित्राण पाठ आहे तो आपण आपल्या घरी कम से कम महिन्याला एकदा तरी परित्राण पाठ आपल्या घरी झाला पाहिजे, की जेणेकरून आपल्या घराचं वातावरण धर्माच्या तरंगाने लहरीत व्हावं आणि आपलं घर हे तरंगाने लहरून ज्या ठिकाणी कोणी जरी असा व्यक्ती येऊन बसला दुःखी तर त्याला सुद्धा आपल्या घरामध्ये बसल्याच्या नंतर हायसं वाटलं पाहिजे, त्याला सुद्धा शांत असं वाटलं पाहिजे। हे परित्राण पाठ केल्यामुळे होतं। आता या परित्राण पाठाची जास्त मी न लांबवता हा परित्राण पाठ आपण का घेतो याची विशेष अशी काय ताकद आहे हे भगवंतानी एका गाथेमध्ये गोष्टीमध्ये ती सांगितलेली आहे। तेव्हा आपण सर्वांनी खूप ध्यान देऊ नाही का की परित्राण पाठ का घेतला जातो। एकदा दोन भिक्षू जंगलामध्ये राहत होते आणि राहत असताना ते खडतर अशी तपश्चर्या करत होते। तपश्चर्या करत असताना ते 40 वर्ष बरोबर आपल्या एक साथ बरोबर राहिल्याच्या नंतर 40 वर्षाच्या नंतर त्यातील एका भिक्षूने जीवन त्याग केला आणि तो ग्रस्त बनला। ग्रस्त बनल्याच्या नंतर काही दिवसांनी त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर काही वर्षांनी त्याला एक मुलगा झाला। मुलगा झाल्याच्या नंतर कोणालाही असं वाटतं, आनंद वाटतो किंवा काय झालं तर मुलगा झाला म्हणून पिढे वाटतात आणि अशा प्रकारे कोणी विचारलं एखादी मुलगी झाली तर मात्र तोंड वाकडं तिकडं करून म्हणतात पोट्टी झाली। हे सगळं आमच्यामध्ये जे काही भेदभाव आहे हे मात्र अशा प्रकारचं आहे। पुढे चालून काय होतं मी खूप मोठं प्रवचन देणार होतो तुम्हाला, परंतु आज मात्र वेळ नसल्यामुळे 5-10 मिनिटात ते मी आवरणार आहे। म्हणून अशा प्रकारे
परित्राण पाठ चालू असताना जे काही तरंग निघतात ते तरंग मात्र त्या ठिकाणी बंदिस्त राहत नाही, ते बाहेर फेकले जातात. अशाच प्रकारे हा खरतर तपश्चर्या करून केवळ त्याग करून तो गृहस्थी बनला. 1 वर्षाच्या नंतर त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसांनी त्याला मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर आनंदाच्या भरात त्याला असं वाटू लागलं की मला प्रथमच असं मुलाचं पुत्ररत्न झाला. म्हणून त्या भिक्षूबरोबर मी 40 वर्ष त्या डोंगरावर राहिलो, खरतर तपश्चर्या केली, म्हणून या बाळाला आशीर्वाद घेण्यासाठी जावा असा दोघा पती पत्नीने विचार केला. विचार केल्याच्या नंतर त्याने आपल्या मुलाला घेतलं आणि घेतल्याच्या नंतर दोघंही भंतेजीच्या ज्या राहत होती त्या डोंगरावर, त्या जंगलामध्ये, त्या डोंगरामध्ये गेले. भंतेजी एकटेच बसलेले होते. त्याच्यानं पाहून खूप आनंद झाला की म्हटले की भंते आहेत या ठिकाणी. म्हणून लगेच ते भंतेजीकडे गेले आणि त्या बाळाला भंतेजीच्या चरणावर ठेवलं आणि या दोघांनी त्रिवार अभिवादन केलं. अभिवादन केल्याच्या नंतर भंतेजीने त्या दोघा पती पत्नींना दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्या भिक्षुणी मात्र त्या बाळाला आशीर्वाद नाही दिला. बाळाला आशीर्वाद नाही दिल्याच्या नंतर पती पत्नी घाबरले, त्या बाळाचे आई वडील घाबरले आणि म्हणाले की भंते, आम्हाला दीर्घायुष्य भव आशीर्वाद दिला खरा, पण आमच्या बाळाला आशीर्वाद नाही दिला, याचं काय कारण आहे? असं म्हटल्याच्या नंतर भंते 2 मिनिटं मौन राहतात आणि सांगतात की हे बाळ 7व्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणार आहे. यासाठी मी या बाळाला दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद नाही दिला. असं म्हणल्याच्या नंतर आई वडील घाबरले आणि घाबरल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा भंतेजीला त्रिवार अभिवादन केलं आणि विचारलं की भंते, आमच्या बाळाला वाचवण्यासाठी काही ना काहीतरी उपाय सांगा. असं म्हटल्याच्या नंतर भंतेजी 2 मिनिटं मौन राहतात आणि मौन राहिल्याच्या नंतर ते म्हणतात की याचा इलाज तर मला माहित नाही, परंतु तुम्ही असं करा, भगवान श्रावस्ती नगरीमध्ये आहे, तुम्ही त्यांच्याकडे या बाळाला घेऊन जा, कदाचित ते मात्र या बाळाला वाचवण्याचा काही ना काहीतरी उपाय सांगतील. असं म्हणतात की नाही म्हणतात. त्यांनी लगेच त्रिवार अभिवादन केलं, बाळाला उचललं आणि श्रावस्तीच्या मार्गाने निघाले. चालता चालता त्यांनी श्रावस्ती गाठली आणि गाठल्याच्या नंतर भगवान गंधकुटीमध्ये बसलेले होते आणि गंधकुटीमध्ये बसल्याच्या नंतर या दोघे पती पत्नींना खूप आनंद झाला की भगवान एकटेच आहेत. म्हणून लगेच ते गंधकुटीमध्ये गेले, बाळाला भगवंताच्या चरणाजवळ ठेवलं आणि या दोघांनी पती पत्नींना वंदन केलं. आणि वंदन केल्याच्या नंतर भगवंतांनी या बाळाच्या आई वडिलांना दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याच्या नंतर भगवंतांनी या बाळाला काही आशीर्वाद नाही दिला, तेव्हा मात्र आई वडील फार घाबरले. हे अशा प्रकारे भंतेजीने त्यांनी पण आशीर्वाद नाही दिला आणि प्रत्यक्ष आता भगवान या ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा बाळाला आशीर्वाद नाही दिला. आमच्या बाळाचं नक्कीच काहीतरी बरं वाईट होत आहे. म्हणून दोघं पती पत्नी घाबरले. घाबरल्याच्या नंतर यांनी पुन्हा भंतेजीला त्रिवार अभिवादन केलं आणि अभिवादन केल्याच्या नंतर भंतेजीने पुन्हा भगवंताने यांना दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला, परंतु ते बाळाला आशीर्वाद नाही दिला. तेव्हा दोघं पती पत्नीला भंतेजीला विचारलं की भंते, आमच्या बाळाला आशीर्वाद दिला नाही, आम्हाला दिला दीर्घायुष्य भव, पण बाळाला काय आशीर्वाद नाही दिला? असं नंतर म्हणल्याच्या नंतर भगवान बुद्ध म्हणतात हे बाळ 7व्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणार आहे. असं म्हणल्याच्या नंतर त्या आई वडिलाच्या काळजाचं पाणी झालं, पाय घालून वाळू घसरू लागली आणि ते घाबरू लागले. असं करताना पुन्हा त्यांनी भगवंताला अभिवादन केलं आणि भगवंताला म्हणाले, भगवान आमच्या बाळाला वाचवण्यासाठी काही ना काहीतरी उपाय सांगा. असं म्हटल्याच्या नंतर म्हणते भगवान 2 मिनिटं मौन राहतात आणि मौन राहिल्याच्या नंतर म्हणतात की याला एक उपाय आहे. असं म्हणल्याच्या नंतर आई वडील म्हणतात भगवान लवकर सांगा, काय सांगायचे लवकर सांगा, आमचं बाळ वाचलं पाहिजे, आम्ही काहीही करायला तयार आहे. असं म्हणल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं की असं करा, ह्या बाळाला घेऊन घरी जा आणि घरी गेल्याच्या नंतर आपल्या प्रवेशद्वारासमोर एक मोठा पेंडॉल टाका आणि ते पेंडॉल टाकून त्यामध्ये भंतेजीला बसण्याची व्यवस्था करा आणि भंतेजीला परित्राण पाठ घेण्यासाठी त्यांना आमंत्रित करा. आणि डाव्या बाजूला एक मोठा पलंग टाका आणि त्या पलंगावर बाळाला बसवा आणि जसाही परित्राण पाठ होईल, परित्राण पाठ चालता चालता बाळ ते दान धर्म करेल
अनेक प्रकारचं पैशाचं दान, द्रवाचं दान, फळाचं दान, कपड्याचं दान, अशा प्रकारे दान करत राहील. तर हा परित्राण तुम्ही 7 दिवस घ्यायचा आहे. किती दिवस घ्यायचा आहे? 7 दिवस भंतेजीला आमंत्रित करून परित्राण पाठ 7 दिवस लगातार घ्यायचा आहे. असं करून त्याने लगेच बाळाला उचललं आणि उचलल्याच्या नंतर घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी प्रवेशद्वारासमोर मोठा पेटाळ टाकला आणि पेटाळ टाकल्याच्या नंतर भंतेजीला निमंत्रित केलं आणि बाळाला पलंगावर बसून त्या ठिकाणी दान धर्म करण्यासाठी जे काय पैसा अर्धा होता त्या ठिकाणी दिलं आणि दिल्याच्या नंतर परित्राण पाठ सुरू झाला. परित्राण पाठ सुरू होता 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 अशा प्रकारे परित्राण पाठ 6 दिवस लगातार चालला. लगातार चालल्याच्या नंतर 7व्या दिवशी स्वतः भगवान बुद्ध त्या ठिकाणी परित्राण पाठ घ्यायला आले आणि स्वतः भगवान बुद्ध परित्राण पाठ घेऊ लागले. परित्राण पाठ घेता घेता जसे भगवान परित्राण पाठ घेऊ लागले तसेच ब्रह्मांडातील सर्व देवता या पिंडाच्या चारू बाजूने उभे राहिले आणि उभे राहिल्याच्या नंतर भगवान स्वतः परित्राण पाठ घेत असताना परंतु जो मार होता, जो बाळाला घेण्यासाठी संदेश शोधत होता, तो प्रवेशद्वारासमोर होता. पण चारो बाजूने देवता उभे असल्यामुळे ते देवता असल्यामुळे त्या माराला बाळाला घेऊन जाण्याची संधीच प्राप्त नाही झाली. म्हणून मार 2 मैल पाठीमागे सरकला. देव त्याला म्हणतात की त्यांचा राग, द्वेष, ईर्ष्या, दुर्भावना निघून त्यांचं चित्त निर्मळ झालं. अशा संत पुरुषांना भगवंताने देव म्हटलेला आहे. नाकातून किंवा तोंडातून पडलेल्या देवांना देव म्हटलेला नाही, अशा शुद्ध मनाच्या लोकांना देव म्हटलेला आहे. आणि म्हणून हे देव चारो बाजूनी असल्यामुळे बाळाला मात्र त्या मारला घेऊन जाण्याची संधीच प्राप्त नाही झाली. लगेच मात्र तो पाठी सरकला. भगवंताने 7व्या दिवशी लगातार दिवसभर परित्राण पाठ घेतला, रात्रभर परित्राण पाठ घेतला आणि सकाळी 8 वाजले आणि त्यानंतर भगवंताने पूजा वंदना केली आणि त्या आईवडिलाला सांगितलं की जा त्या बाळाला घेऊन या. असं म्हटल्याच्या नंतर लगेच त्याने त्या बाळाला आणले भगवंताकडे. त्यांनी मात्र त्या भगवंताच्या चरणाजवळ ठेवलं. भगवंताने लगेच त्याला दीर्घायुष्य भव असे आशीर्वाद दिला. दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला आणि लगेच त्याचं नाव आयुवर्धन असं ठेवण्यात आलं. आणि आयुवर्धन ठेवण्यात आल्याच्या नंतर आपल्यासारखे उपासक आणि भिक्खू संघ बसलेला होता. तेव्हा सर्वांनी विचारलं की म्हणते आता या बाळाचं आयुष्य काय असणार आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणले की अशा प्रकारे या धर्माच्या आणि परित्राण पाठाच्या बलाने या बाळाचा आता मृत्यू टळलेला आहे आणि आता हे बाळ 120 वर्ष जगणार आहे. म्हणा साधू. जमलं नाही का? जोऱ्यानं म्हणा ना साधू साधू. आता हे बाळ 120 वर्ष जगणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही आईला सुद्धा असा सर्वांच्या परित्राण पाठाने आईला सुद्धा अशा प्रकारे 120 वर्ष आयुष्य लाभो अशी आम्ही या भिक्खू संघातर्फे आणि माझ्यातर्फे अशी मनोकामना करून आपलं सर्वांचं या ठिकाणी मी इथेच थांबतो आणि आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्ती मुक्ती हो. म्हणा साधू साधू. यानंतर आता माझ्या उजव्या बाजूला जे भंतेजी बसलेले आहेत आताच आपल्याला नाव सांगितलेलं आहे. म्हणून आता भंतेजी खूप पुढे गेलेले आहेत, आचार्य आहेत ते. म्हणून ते सुद्धा आपल्याला धर्मदेशना देऊन उपकृत करतील असे मी त्यांना आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे त्यांना विनंती करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. देव आणि मनुष्याचे शास्ता महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा श्रावक संघ या 3 रत्नाला विनम्र अभिवादन.
विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मक्रांतीला संपूर्ण आयुष्य समर्पण. आज या ठिकाणी आई रुक्मिणाई कदम आणि सर्व कदम परिवारामध्ये आज अतिशय सुंदररित्या परित्राण पाठाचं आयोजन केलं आणि भिक्खू संघाला निमंत्रित केलं. या भिक्खू संघामध्ये आमच्यामध्ये ज्येष्ठ असणारे पूज्य भिक्खू डॉक्टर इंदवंशजी महास्तिवरी यांनाही विनम्र अभिवादन. सर्व श्रोतेय भिक्खू संघ, आज आपण आताच बंदेजी धम्मशील यांनी सांगितल्याप्रमाणे माता पितांची सेवा करणे हे अतिशय फार महान प्रकारचं मंगल आहे. आपण पाहतो की भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये अतिशय सुंदररित्या भगवान बुद्धांनी वेळोवेळी सद्धम्म श्रवण करून सद्धम्म धारण करून माता पितांची सेवा केली पाहिजे अशा प्रकारचे उदाहरण अनेक आपल्याला सांगितलेले पाहिजे. आपण पाहतो माता पितांचं उपस्थान करायला, उपस्थान म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रकारचा शब्द भगवंतांनी त्या ठिकाणी उच्चारलेला आहे. अनेक लोक आपण पाहतो माता पितांची सेवा करत असताना त्यांच्याकडे असणारी संपत्ती, त्यांच्याकडे असणारं धन, त्यांच्याकडे काही मिळते का या आशेनं माता पित्याची सेवा करतात आणि संपल्याच्या नंतर मात्र आपल्या माता पित्यांना सहजरित्या त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, असं अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळते. म्हणून भगवंतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, आम्हाला ज्या माता पित्याकडून आम्हाला हा जन्म लाभलेला आहे ते माता पिता आम्हाला सर्वश्रेष्ठ आधी आमचे मार्गदर्शक, आमचे आदर्श आधी माता पिता आहेत. आणि माता पितांनी ज्या आदर्शांची ओळख आम्हाला करून दिली, माता पितांनी हे आमची पूजनीय आहेत, यांच्यामुळे आपला उद्धार झाला, यांच्यामुळे आपल्याला हे जीवन श्रेष्ठ प्रकारचं मिळालं, त्यांनी आम्हाला ओळख करून दिली. मग ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळख करून दिली. बुद्धांची ही ओळख आपल्याला हळूहळू पुढे पुढे लाभली. परंतु खऱ्या अर्थाने या जगामध्ये आणणारे आपले माता पिता आहेत. पण माता पिताचं उपस्थान, माता पित्याची सेवा करणे हे अतिशय चांगली गोष्ट, महान प्रकारची गोष्ट आहे. आपण पाहतो बऱ्याच वेळा आज हल्ली या जमान्यामध्ये मुलांना बऱ्याच वेळा वाटते माता पितांची सेवा आपण केली पाहिजे, मुलींनाही वाटते, परंतु जेव्हा सून येते मात्र तेव्हा मात्र थोडस तितर होते. आणि जोपर्यंत पती घरी आहे तोपर्यंत थोडीशी सेवा केल्यासारखं करतात आणि पती गेल्याच्या नंतर मग मातेची सेवा मात्र त्यांच्या पतीने जसं होईल तसं अशा प्रकारचं जे काही आपल्याला वातावरण दिसते ते व्यवस्थित धम्म न कळल्यामुळे एखादी सून असेल तर ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या माता पित्यांची कशी सेवा व्हावी अशी अपेक्षा करतो आपण, तेव्हा आपण आपल्या सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे. दुसरी कोणती सून म्हणून आपल्या तिकडे भावांना पत्नी म्हणून येईल तर तीही तशाच प्रकारची आपल्या माता पित्यांची सेवा करेल. आणि म्हणून बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी हे अतिशय सुंदर सांगितलं. आताच भंजीने उच्चार केला की बुद्धांचा शब्द माता पितू उपटानन पुत्रदारच संग हो, माता पितांचं श्रेष्ठ प्रकारचं उपस्थान सेवा केली पाहिजे. वास्तविक पाहता आपल्या या जन्मामध्ये आणणारे माता पितांचं आपण जन्मभर आपल्या कडी खांद्यावर घेऊन जरी सेवा केली तर माता पितांचे उपकार पेटत नाही, परंतु उपकार फेडायचे असतील तो एकच पर्याय आहे, आपल्या माता पितांना धम्मामध्ये सुंदररित्या प्रस्थापित करणे. त्यांना सील माहित नसेल तर त्यांना सुंदर सील सांगून सीलामध्ये पुष्ट करणे. त्यांना समाधीचा मार्ग माहित नसेल तर त्यांना समाधी शिकून समाधीमध्ये पुष्ट करणे. त्यांना प्रज्ञा माहित नसेल तर प्रज्ञा सांगून प्रज्ञेमध्ये पुष्ट करणे आणि त्यांना धम्मावर आरूढ करणे. आणि तेव्हाच हळूहळू आपण माता पितांच्या ऋणामधून मुक्त होऊ शकतो. आपण पाहिलेलं आहे असे उदाहरण तेव्हाही भगवान बुद्धाने केलं. एक वेळेस असं उदाहरण आहे, एक श्रावस्तीमध्ये अतिशय धनवान अशा प्रकारचा एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणांचे 4 पुत्र होते. त्याच्याकडे तेव्हाच्या काळामध्ये 16 लाख कारशापण असं मोठं सोन्याचे नाणे, 16 लाख नाणे म्हणजे खूप काही किंमत होती. आणि ते 16 लाख कारशापण नाणे असणारा तो ब्राह्मण श्रीमंत होता. आणि बऱ्याच दिवस पर्यंत त्याला मूलबाळ नसल्यामुळं, तो एकच ब्राह्मण, त्याला मूलबाळ नसल्यामुळं तो नाना प्रकारे तुम्ही पाहत आपल्याला मूलबाळ असावं आणि आपल्याला चांगल्या प्रकारे पुढे आपला उदरनिर्वाह त्यांनी आपला उद्धार किंवा आपल्याकडे पाहिलं पाहिजे म्हातारपणामध्ये असं सगळ्यांनाच वाटते. कसं त्या ब्राह्मणांना वाटलं. आपण पाहतो आपली मुलं होण्यासाठी काय कोणते पूर्वीचे प्रयत्न, कोणते नवस काय करीत होते आधी, आता नाही करीत पण आधी करीत होते.
आणि हळूहळू असं करून ते मनोकामना करून त्या ब्राह्मणाला मुलगा झाला, 2 मुलं झाले, 3 मुलं झाले, 4 मुलं झाले. 4 मुलं झाल्याच्या नंतर मात्र त्याची पत्नी वारली आणि 4 मुलं आणि म्हातारा ब्राह्मण सर्वजण व्यवस्थितपणे राहू लागले. हळूहळू मुलं मोठे झाले आणि मुलं मोठे झाल्याच्या नंतर त्यांना बायका आल्या आणि बायका आल्याच्या नंतर त्या सगळ्याच बायका म्हणू लागल्या की आता म्हाताऱ्याकडे किती दिवस धनराव देता. त्या सुना म्हाताऱ्याच्या म्हणू लागल्या म्हाताऱ्याकडे किती दिवस धनराव देता, वाटून घ्या ना. असे चौघी बसत राहिल्या. हे चौघ कामाला गेल्यानं आणि चौघी बसून एक दिवस त्यांनी अशा प्रकारचं सांगितलं की आता चौघही मुले एक दिवस म्हाताऱ्याकडे आले आणि म्हणाले बाबा आता आम्हाला हे सर्व धन आता वाटून द्या. आणि मग त्यांनी म्हणल्याप्रमाणे त्या म्हाताऱ्याने तुमचंच काय, मला काय करायचं म्हणून एक दिवस सर्व वाटून दिलं. आणि चारही मुलाने म्हणजे 4-4 लाख कारशापण अशा प्रकारचे वाटून घेतले आणि आपला उदरनिर्वाह करू लागले. आता सर्वांना 4-4 लाख कारशापण आले. 4-4 लाख कारशापण आल्याच्या नंतर ते सर्वजण आता म्हाताऱ्याकडे काहीच राहिलं नाही. म्हातारा नुसता झाला. एक दिवस अशी परिस्थिती आली की मोठ्या सुनाकडं चांगलं काही दिवस महिना 15 दिवस, 1 महिना 2 महिना खाऊ पिऊ घातलं आणि खाऊ पिऊ घातल्याच्या नंतर म्हाताऱ्याला टुमणं मारायला सुरुवात केलं. आम्हालाच केलं कथन जाणार दुसऱ्याकडे, आता दुसऱ्या नंबरच्या सुनेकडे जा ना, दुसऱ्या मुलाच्या सुनेकडे जा ना, असं म्हणून 1 महिना संपला की त्या मोठ्या मुलाच्या बायकोनं सुननं त्या म्हाताऱ्याला काढून दिलं आणि तो दुसऱ्या नंबरच्या मुलाकडे गेला. त्याही सुनेनं त्याचा 2 महिने परतपाळ केला. आम्हालाच का धन दिला का म्हणे, आता जाणार तिसऱ्याकडं. मग तिसऱ्या मुलाकडे गेला, तिथेही 2 महिने राहिला. चौथ्या मुलाकडे गेला, तिथेही 2 महिने राहिला. आता मात्र म्हाताऱ्याला कोणीच जेवायला देत नाही. आता म्हातारा पुन्हा म्हणे आता मी परत त्यांच्याकडे कसा जाऊ. आणि मग त्यांच्याकडं परत न जाता तो म्हातारा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गल्लोगल्ली भीक मागू लागला. तेवढं धन असून सुद्धा तो म्हातारा भीक मागू लागला, कारण त्या मुलांना आपल्या माताचं महत्व, पित्याचं महत्व कळालं नाही. आणि म्हणून तो एक दिवस अशाच प्रकारे श्रावस्तीमध्ये भीक मागता वाटेनं चालत भीक मागत होता. आणि एक दिवस भगवान त्याच वाटेनं जात होते तेव्हा त्या म्हाताऱ्याला पाहिलं आणि भगवंताने ओळखलं, अरे आता हा ब्राह्मण तर आपल्या इकडे फार मोठं धन द्यायचा, फार मोठं दान द्यायचा आणि फार मोठं दान देऊन इथं भिक्खू संघाची सेवा करायचा, आता काय झालेलं आहे. तेव्हा त्याला विचारलं, भगवान माझ्याकडे खूप धन होतं, तेव्हा मी धनाच्या बलाने खूप दान द्यायचो, भिक्खू संघाची सेवा करायचो. आता मात्र माझ्या 4ही मुलांनी अशा प्रकारचं धन सर्व वाटून घेतलं आणि मला कोणीच देत नाही. हाडं म्हणून कुत्र्यासारखी गत करून मला काढून दिलं. तेव्हा भगवंतानी म्हटलं, बरं ठीक आहे, मी तुला एक मंत्र सांगतो. तिथे त्यावेळेस तशा प्रकारची परिस्थिती होती, जो कोणी अशा आपल्या माता पित्यांची सेवा करणार नाही त्याला दंडित करायची. एक वार्षिक सभा अशी घेतली जायची आणि त्या वार्षिक सभेमध्ये एक दिवस ते ब्राह्मण तिथे गेला आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताला सांगितलं, ज्या त्या वार्षिक सभेमध्ये जा आणि त्या स्टेजवर जाऊन असं म्हण, ज्यांचा आम्ही परतपळ लहानपणीच केला, जे मुलं भाव होऊन चांगल्या प्रकारे नवस केले, मुलं भाऊन नाना प्रकारचे जे काही उपास तपास धरले, मुलं झाले, त्यांचे खूप सुंदर वाढदिवस जन्मदिवस साजरे केले, जिकडे तिकडे आनंदोत्सव साजरे केले आणि त्यांचं व्यवस्थित लग्न करून दिलं. पुढे लग्न केल्याच्या नंतर त्यांना साजेस सर्व काही वाटून दिलं आणि मात्र त्यांनी नंतर मला हाड म्हणून कुत्र्यासारखं काढून दिलं, असं त्यांनी त्या स्टेजवर सांगितलं. तेव्हा ते लगेच ते समितीतले सर्व जे लोक होते त्या म्हाताऱ्या पुन्हा असं केलं म्हणून त्याच्या मुलाला बोलवलं आणि मुलाला बोलवून त्यांना दंडित करू लागले आणि दंडित करता पुन्हा तो म्हातारास पुढे गेला आणि राहू द्या म्हणाला, भगवान राहू द्या. त्या समितीच्या लोकांना म्हणाला, राहू द्या, कारण हे माझेच मुलं आहेत, त्यांना माफ करा. कारण माता पितामध्ये शेवटी फार मोठे श्रेष्ठ प्रकारचे फार श्रेष्ठ असे 4 गुण असतात, अनंत मैत्री, अनंत करुणा, अनंत मुदिता आणि अनंत उपेक्षा, जे की या 31 प्रकारच्या लोकांचा सर्वश्रेष्ठ राजा जो महाब्रह्मा असतो, त्या महाब्रह्मामध्ये सुद्धा हे 4 गुण असतात, अनंत मैत्री, अनंत करुणा, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा. अशा प्रकारचे ते गुणही सुप्त रूपाने माता पितामध्ये झालेले असतात आणि त्याच गुणाच्या आधारे त्या म्हाताऱ्याने आपल्या पित्याचे आपल्या मुलांना वाचवलं आणि वाचवल्याच्या नंतर पुन्हा ते म्हणू लागले, आम्हाला एकदाच माफ करा. आणि सुंदररित्या एक दिवस ते
घरी घेऊन गेले आणि मग त्या म्हाताऱ्याचा पुन्हा सांभाळ करू लागले आणि पुन्हा सांभाळ करता करता एक दिवस तो भगवंताकडे आला आणि भगवंताकडे येऊन म्हणाला की भगवान एक दिवस आमच्या मुलांनाच देशना देण्यासाठी आमच्या परिसरामध्ये यावं. तेव्हा भगवान तिथे गेले आणि भगवान गेल्याच्या नंतर भगवंतानी त्यांना तिथे जाऊन त्या सर्वच लोकांना जाऊन उपदेश केला. भगवंतांनी पूर्वी घडलेली एक घटना सांगितली. त्या सर्व ब्राह्मणांना त्या मुलांना उद्देशून म्हणाले, अरे मनुष्यांनो, एक अशा प्रकारची एक गोष्ट आहे, तुम्ही ऐका. कारण पूर्वी फार वर्षापूर्वी एक राजा होता आणि त्या राज्यामध्ये एक सुंदर असं वन होतं आणि त्या वनामध्ये एक अतिशय सुंदर पांढरा हत्ती होता. पांढरा हत्ती होता आणि त्या पांढऱ्या हत्तीचं कारण काय? कारण त्या राजाला तो खूप त्या अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर तो पांढरा हत्ती आवडायचा. त्याला वारंवार वाटायचं हा पांढरा हत्ती आणून आपल्या राज दरबारामध्ये बांधावा, आपल्या राज्याची शोभा वाढेल. म्हणून तो अनेक वेळा प्रयत्न केले. एक दिवस त्यांनी त्या माहुतांना म्हणजे हत्तीला पकडणाऱ्या लोकांना त्या जंगलामध्ये पाठवलं आणि त्या पांढऱ्या हत्तीला धरून आपल्या राजवाड्यात आणलं. राजवाड्यात आणून अनेक प्रकारचं खाद्य त्या हत्तीला देऊ लागला तो राजा. परंतु तो हत्ती कशालाच तोंड लावत नव्हता. आणि मग एक दिवस, 8 दिवस, असे 15 दिवस गेले. 15 दिवस गेल्याच्या नंतर राजाला वाटलं आता हत्ती कशा काहीच खात नाही, काय कारण आहे? काहीच खात नाही, सारखा रडत आहे, सारखे डोळ्यात पाणी आहे, काय कारण आहे? तेव्हा कारण पाहिलं तर ते हत्ती खात नाही, असा मरून जाईल. आणि मग त्या राजानं पाहिलं की आता या हत्तीला सोडलं पाहिजे. आणि सोडल्याच्या नंतर तो तिथे त्या जागेवर त्या हत्तीला सोडलं. तर तो हत्ती सोडल्याबरोबर पळत पळत गेला. तर हे लोक त्याच्या मागं जाऊ लागले, पळत कुठं चाललाय? तर पळत जाताना तो हत्ती त्या जंगलामध्ये, त्या हत्तीचे 2 माता पिता हत्तीने अतिशय आंधळे होते. त्यांना दोन्ही डोळे नव्हते आणि दोन्ही डोळे नसताना तो पांढरा हत्ती पळत पळत जलाशयाकडे गेला आणि त्याने आपल्या सोंडीमध्ये पाणी आणलं भरून आणि आपल्या माता पित्यांना दोन्हीला पाणी भरू लागला, चारा देऊ लागला. हे सर्व दृश्य त्या लोकांनी पाहिलं आणि म्हणून भगवंतांनी कथन केलं, एक हत्ती, एक प्राणी आपल्या माता पित्यांची एवढी सेवा करतो, आपल्या माता पित्यांना जीवन दान मिळवून एवढी सेवा करतो, आपण तो मनुष्य आहोत. आणि म्हणून मनुष्याने आपल्याला मनुष्य धर्म एवढा सुंदर लाभलेला, मनुष्य जन्म एवढा सुंदर लाभलेला आहे. आणि मग आपण माता पित्यांची सेवा किती सुंदररित्या केली पाहिजे, किती चांगली सेवा केली पाहिजे, ते आपल्याला एवढ्यासाठी उदाहरण सांगितलं की एखाद्या प्राण्याला सुद्धा आपल्याला आपल्या माता पित्यांची सेवा, आणि त्यामुळेच त्या हत्तीला आयु, आरोग्य, सुख आणि बल लाभलं होतं, त्याला वर्ण लाभला होता आपल्या माता पित्यांची सेवा करण्यामध्ये. आणि म्हणून आपणही आपल्या माता पित्यांची सेवा केली पाहिजे, हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आपलं त्यामध्येही उत्तम प्रकारचं मंगल आहे. आपल्याला अनेक प्रकारचं धर्मधारण करता करता माता पित्यांची सेवा करीत राहा, हे बुद्धांचं वचन आहे. आणि या वचनाने आईनं आज या ठिकाणी भिक्खू धम्मशील यांना भिक्खू संघामध्ये देऊन फार मोठं पुण्यकर्म केलेलं आहे. आणि त्याच्या प्रतीची कृतज्ञता म्हणून आज धम्मशील यांनी भिक्खू संघाला बोलावून सुंदररित्या परित्राण पाठाचा आयोजन केलं. नक्कीच या सुंदर अशा परित्राण पाठामुळे आईला आयु, आरोग्य, सुख आणि बल लाभो, अशा प्रकारची मंगल कामना व्यक्त करून मी माझी छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी थांबवतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. यानंतर पूज्य भदंत डॉक्टर इंद्रवंशजी महास्तवीर आपल्या सर्वांना धम्मदेशना देतील. आपल्यावर अनुकंपा करून आपण सर्वजण तशा प्रकारची याचना करूया. मना सर्वांनी साधू साधू साधू. समय बहुत हो गया, अभी थोड़ा सा ही हम धम्मदेश में सुनेंगे. सब लोग हाथ जोड़िए, बोलिए साधु साधु साधु. दानं ददन्तु सत्ताय, शीलं रक्षन्तु सर्वदा, भावना विरतावन्तु गच्छन्तु देवतादता. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिबार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्या धम्म को त्रिबार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिबार वंदना.
परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, आज के कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, सामरीगण, श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं। महाकारुणिक तथागत बुद्ध गया के बोधि वृक्ष के नीचे बुद्ध बनने के बाद, सम्यक संबुद्ध बनने के बाद अब मुझे विमुक्ति सुख मिल गया, सभी दुखों से मुक्त हो गया, अब मैं आराम से जीवन बिताऊंगा करके अकेले शांति से आनंद से नहीं रहे। उन्होंने हम जैसे दुखी प्राणियों को देखा और दुख मुक्ति का मार्ग बताने के लिए, भोजन हिताय भोजन सुखाय के लिए तथागत बुद्ध निरंतर गांव नगर जनपद देश देशांतर चारिका करते हुए धर्म का प्रचार करते गए। उनके उपदेश सुन के न केवल सैकड़ों, न केवल हजारों, न केवल लाखों, करोड़ों लोगों ने ज्ञान प्राप्त किया, दुख मुक्ति का मार्ग फल प्राप्त किया। कोई श्रोतापति, कोई सकितागामी, कोई अनागामी, कोई अरहत फल में भी प्रतिष्ठित हुआ। बहुत सारे लोगों ने अपने जीवन को धन्य बनाया। महाकारुणिक तथागत बुद्ध बनने के बाद जब पहली बार ऋषि पतन मृगदावन सारनाथ में पंच भद्रवर्गियों को उपदेश देते हैं तो सबसे पहले 2 अति धम्म त्याग करने का उपदेश देते हैं। 2 अति धम्म क्या क्या है? कामेषु काम सुखलिकान योगो, ये शरीर को अति मौज मज्जा दिलाना, अति सुख सुविधा देना, आंखों से जो मर्जी देखते रहना, कानों से जो मर्जी वही सुनते रहना, मुंह से जो मर्जी खाते रहना, अति भोग विलास में जीवन बिताना, ये अति मार्ग है, इसे छोड़ना चाहिए। फिर तथागत बुद्ध कहते हैं अत किलमथानुयोगो, ये शरीर को अति दुख कष्ट देना, एकदम दुख कष्ट दे के हमें बहुत बड़ा धर्म होगा, इस तरह से दुख कष्ट देना, ये भी अति मार्ग है, इसे भी छोड़ना चाहिए। फिर तथागत बुद्ध कहते हैं ये शरीर को अति सुख देना, अति दुख देना, ये अति मार्ग है, तो करना क्या है? चलना कौन से रास्ते पे है? तो तथागत बुद्ध कहते हैं ये 2 अति मार्ग के बीच के रास्ते में चलना चाहिए। वो बीच का रास्ता बोले तो मध्यम मार्ग, वो मध्य मार्ग बोले तो शील समाधि प्रज्ञा का मार्ग। अच्छे से शील पालन करना, अच्छे से ध्यानस्थ होकर समाधि में रहना और प्रज्ञा अभिवृद्धि करके दुख मुक्ति की तरफ आगे बढ़ना, यह मध्य मार्ग है, यह आर्य अष्टांगिक मार्ग है, शील समाधि प्रज्ञा। तथागत बुद्ध कहते हैं इस दुनिया में जो व्यक्ति दुख नहीं चाहते, अशांति नहीं चाहते और जो व्यक्ति दुख मुक्ति के मार्ग के तरफ आगे बढ़ना चाहते हैं, उन लोगों को यही शील समाधि प्रज्ञा का मार्ग अपनाना चाहिए, ये राह पे चलना चाहिए। सभी तो दुख मुक्ति की तरफ नहीं जा सकते, किसी को परिवार भी चाहिए, समाज भी चाहिए, धन संपत्ति भी चाहिए, तब क्या करे? तथागत बुद्ध कहते हैं गृहस्थ में रहने वाले उपासक उपासिकाएं जो परिवार धन संपत्ति के साथ समाज में रहते हैं, ऐसे उपासक उपासिकाओं को तथागत बुद्ध 3 उपदेश देते हैं। दुख मुक्ति के लिए भी 3 उपदेश, शील समाधि प्रज्ञा, घर गृहस्थ में रहने वाले उपासक उपासिकाओं को भी 3 उपदेश देते हैं। वो 3 उपदेश क्या है? दानं ददन्तु सत्ताय, श्रद्धा पूर्वक दान देना चाहिए। शीलम रखन्तु सर्वदा, हमेशा शील पालन करना चाहिए। पावना विरतावन्तु, ध्यान भावना करते रहना चाहिए। दान क्यों देना चाहिए? दान देने से हमें पुण्य मिलेगा, धम्म मिलेगा। दान क्यों देना चाहिए? दान देने से हमारे मन के लोभ लालच कम होगा। लोभ लालच कम होगा तो बहुत सारे कुशल पाप से दूर रह सकते, इसलिए दान देना चाहिए। शील क्यों पालन करना चाहिए? क्योंकि हमारा चरित्र शुद्ध होना चाहिए।
चेहरा कितना भी अच्छा रहो खराब रहो ये मायने नहीं रखता, पर उसका चरित्र अच्छा रहा तो हर किसी के दिल में बैठते हैं, हर कोई उसको चाहते हैं। और चरित्र अच्छा नहीं रहा, उसका व्यवहार अच्छा नहीं रहा, चेहरे से कितना भी खूबसूरत होने दो, कोई भी उसे साथ में रखना नहीं चाहेगा, कोई भी उसे पसंद नहीं करेगा। इसलिए ये शील सदाचार पालन करना जरूरी है। फिर तथागत बुद्ध कहते कि ध्यान साधना क्यों करना चाहिए? क्योंकि मन चंचल है, चंचल है कि नहीं? हम देश में सुन रहे, कोई उठे जा रहे, कोई बात किए जा रहे, कोई कहाँ ध्यान कहाँ, मन चंचल है कि नहीं? तो ये चंचल मन को एकाग्र करने के लिए ध्यान करना चाहिए। फिर मन अशुद्ध भी है, मन में अच्छे भावना आते रहते, क्या अच्छे कोई दूसरा आता है, बुरे ख्याल, बुरे भावना ज्यादा आता है, इसलिए अशुद्ध है मन। अशुद्ध मन को परिशुद्ध करने के लिए भी ध्यान साधना करना चाहिए। हाँ, तो इसमें भी शीला, तथागत बुद्ध कहते हैं शीलेन सुगतिं यन्ति, जो शील सदाचार पालन करते उन लोगों को सुगति की तरफ लेके जाता है। शीलेन भोग संपदा, जो अच्छे से शील पालन करते उन लोगों को भोग संपत्ति प्राप्त होता है। शीलेन निभृतिं यन्ति, जो शील पालन करते हैं उन लोगों को निर्वाण की तरफ लेके जाते हैं, परम शांति की तरफ लेके जाते हैं। तस्मात् शीलं विशोधये, इसलिए शील को अच्छे से पालन करो, विशुद्ध रूप से पालन करो, तथागत बुद्ध कहते हैं। अब शील को लेकर हम समझते हैं कि पंचशील पालन करना, समय पे अष्टशील उपवास पालन करना, या जब 10 दिन के लिए क्यों ना हो प्रवचित हो के 10 शील पालन करना है ना, ये शील पालन करना चाहिए। शील पालन करना इसलिए भी जरूरी है कि हमें अच्छा बनना है, हमें जीवन में सुख शांति चाहिए, हमें जीवन में कलह झगड़ा नहीं चाहिए, इसलिए शील पालन करना जरूरी है। और हमेशा कोई भी बौद्ध कार्यक्रम शुरू होने से पहले ही हम शील प्रार्थना करते हैं। एक समय तथागत बुद्ध धम्म प्रचार प्रसार के लिए एक गांव में पहुंचते हैं, तो वहाँ ढेर सारे लोग जमा होते हैं, और जमा हुए लोग ही तथागत बुद्ध को विनती करते हैं, भगवान हमने आपके विषय में बहुत सुने हैं, आप बुद्ध है, आप तथागत है, आप सम्यक संबुद्ध है, और हमने ये भी सुना है कि आपके उपदेश सुनने के बाद मन में एक तरह से वैराग्य उत्पन्न होता है, दुख मुक्ति के लिए आपके पीछे ही संन्यास बन के चलते हैं, भिक्षु भिक्षुनी बन के चलते हैं। भगवान हमें घर परिवार भी चाहिए, धन संपत्ति भी चाहिए, समाज भी चाहिए, इसलिए हमें संन्यास होने वाला उपदेश मत दीजिए, घर गृहस्थ में रह के भी सुख शांति से रह पाए ऐसा उपदेश दीजिए। घर गृहस्थ में सुख शांति चाहिए कि नहीं? हाँ, आराम से जीना चाहते कि नहीं? या ऐसे हमेशा दुख रह के चिड़चिड़ा होके झगड़ा करके अशांति से जीना पसंद है? नहीं, सुख शांति चाहिए ना। तो तथागत बुद्ध कहते हैं ठीक है, तो ध्यान से सुनो कहते हुए तथागत बुद्ध उसी तरह से उपदेश देते हैं। अभी उपदेश देते तथागत बुद्ध उन्हीं लोगों को पूछते हैं, उपासक उपासिकाएं एक जन की वजह से कब से वहां कर रहे हैं, वो बच्चे को लेके जाइए बाहर या उसको शांत कीजिए। एक जन से पूरा माहौल खराब हो रहा है कब से। ध्यान से सुन रहे क्या? हम कहाँ से आए पता है ना? हाँ, हम यहाँ के ऐसे टाइम पास करने के लिए आए क्या? आप लोग ध्यान से सुनिए। आप क्यों उठ के जा रहे? हाँ, बैठे कार्यक्रम खत्म होने को है, अभी और 5 मिनट ही बोलूंगा। तो क्या बोल रहा था मैं? महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म देशना देते उन्हीं लोगों को पूछते हैं, उपासक उपासिकाएं इस गांव में क्या ऐसे लोग हैं जो दूसरों को दुख कष्ट देता है, हिंसा करता है, मारता है? सारे लोग कहते भगवान ऐसे लोग तो इस गांव में कितना है। तथागत बुद्ध पूछते हैं ऐसे हिंसा करने वाले, ऐसा मारने वाले लोग पसंद है क्या?
सब लोग कहते हैं भगवान पसंद नहीं है, बिल्कुल पसंद नहीं है। तथागत बुद्ध पूछते हैं अगर ऐसे हिंसा करने वाला पसंद नहीं है तो आप लोग ऐसा काम करते हैं कि नहीं? सब लोग एक दूसरे का चेहरा देखते हैं और नीचे झुक के बैठते हैं। तथागत बुद्ध कहते हैं अत्तानं उपमं कृत्वा नहनय्य न खादेय, अपने आप को उदाहरण के रूप में रखो। अगर हिंसा करने वाला पसंद नहीं है तो हम हिंसा करेंगे तो हमें भी कोई पसंद नहीं करेगा। इसलिए किसी को भी हनन मत करो, घात मत करो, हिंसा मत करो, मत मारो। फिर तथागत बुद्ध कहते हैं, पूछते हैं इस गांव में क्या ऐसे लोग हैं जो दूसरों की चोरी करते हैं? हाँ, बहुत सारे हैं। व्यभिचार करते हैं, ऐसा लोग हैं? ओ बहुत है। झूठ बोलते, असत्य बोलते, ऐसा लोग है क्या? हाँ, ऐसे लोग भी हैं। दारू नशा पदार्थ सेवन करने वाले इस गांव में है क्या? ओहो, ऐसे लोग भी है। फिर तथागत बुद्ध पूछते हैं चोरी करने वाले चोर पसंद है? नहीं है। व्यभिचार करने वाला व्यभिचारी लोग पसंद है? नहीं है। झूठ बोलने वाला झूठा असत्यवादी पसंद है? नहीं है। दारू नशा पदार्थ सेवन करने वाला ऐसे लोग पसंद है? शराबी लोग पसंद है? नहीं है। फिर तथागत बुद्ध कहते हैं अगर ऐसे लोग पसंद नहीं है तो खुद भी मत करो। चोर पसंद नहीं है तो खुद भी चोर मत बनो। व्यभिचारी पसंद नहीं है तो खुद भी व्यभिचारी मत बनो। झूठ बोलने वाला पसंद नहीं है तो खुद भी झूठ मत बोलो। और दारू नशा पदार्थ सेवन करने वाला हमें पसंद नहीं है तो खुद भी ऐसा दारू नशा पदार्थ सेवन मत करो। तथागत बुद्ध कहते हैं जीवन में ये 5 चीज भी अच्छे से पालन करेंगे, हिंसा नहीं करना, चोरी नहीं करना, व्यभिचार नहीं करना, असत्य झूठ नहीं बोलना, नशा पदार्थ सेवन नहीं करना, ये 5 चीज भी अच्छे से पालन करेंगे तो सुख शांति के लिए संन्यास होने की जरूरत नहीं है, भिक्षु भिक्षुणी बनने की जरूरत नहीं है। घर गृहस्थ में रह के भी सुख भी मिलेगा, शांति भी मिलेगा। अभी आप लोगों के जीवन में सुख शांति है क्या? है? जो व्यक्ति ये बुद्ध के उपदेश ये 5 पंचशील अच्छे से पालन करेंगे तो जीवन में सुख भी आएगा, शांति भी आएगा। और जो व्यक्ति अच्छे से पालन नहीं कर पाते या नहीं कर पा रहे या पालन करते हुए भी उसमें परिपूर्ण नहीं हो पा रहे तो जीवन में सुख शांति कमी होगा, सुख शांति का अभाव रहेगा। इसलिए जीवन में सुख शांति चाहिए तो हमें ये सिर्फ पालन करना ही है। ये तथागत बुद्ध के वाणी है, जीवन में सुख भी मिलेगा, शांति भी मिलेगा। इसलिए उपासक उपासिकाएं हम भी ये गृहस्थ जीवन में खूब सुख शांत पूर्वक रहने के लिए श्रद्धा चित्त से, त्याग चित्त से दान दे सके, खूब अच्छे से कभी नहीं हमेशा हमेशा शील पालन कर सके और जब भी मौका मिले ध्यान साधना भी करते करते आगे बढ़ सके। इस दुर्लभ अमूल्य सर्वश्रेष्ठ जीवन में खूब सारा पुण्य, खूब सारा धम्म करते करते दुख मुक्ति के मार्ग निर्वाण की तरफ निरंतर आगे बढ़ सके। जीवन में हमेशा हमेशा बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, ऐसे कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सबका मंगलम। बोलिए साधु 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 साधु। थोड़ा सामने लाइए। हाँ बोलिए इमं चीवरं साथा परिखारं भिक्षु संघस्य देवं पूजयं इदं मे पुण्यं आशवक्षया वहंगोतु इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतु इदं मे पुण्यं सबे सता अनुमोदन्तु सुखिता भवन्तु। साधु साधु साधु।
सभी लोग एक बार हाथ जोड़ के बैठिए। पूजनीय भिक्षु संघ आशीर्वाद देते हैं। बुद्ध धम्म संघ के अनंत अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ ये बुद्धवाणी पाली गाथा आशीर्वाद देते हैं। विशेषतः जिस उद्देश्य से हम ये परित्राण धर्म देशना पुण्य कर रहे हैं, पूजनीय भिक्षु धम्मशीला तेरो बंदी जी के माता जी श्रद्धावान उपासिका रुक्मिणी बाई कदम उपासिका को जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, खूब सुस्वास्थ्य प्राप्त हो, निरोगिता प्राप्त हो, जीवन में खूब खूब सुख शांति हो, साथ ही साथ संपूर्ण परिवार बंधु बांधव सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद, धम्म का आशीर्वाद, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में खूब सारा पुण्य धम्म करते हुए दुख मुक्त निर्वाण की तरफ निरंतर आगे बढ़ सके, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। श्रद्धा पूर्वक आशीर्वाद ग्रहण करने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समेतियो विभाजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते इच्छितं पतितं तुय्यं दीपमेव समेततो सर्वे पुरन्तु चित्तसङ्कल्पा छन्दोपनरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च अतो निब्बाण सम्पत्ति इमिनाते समेततु। साधु 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 बुद्धं नमामि। जोर से बोलिए, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। सोडा धागा सोडा बाहेर नका घेऊ उठ बेटा उठ थोडा इकडे नाही पुढे 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 सगळं म्हणतो पुढे सरकार पुढे मी धरू पाय टाकते
जसं बसलं तसं घ्या. घ्या ना कोणी बी घ्या. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।